रामकृष्ण हरी मंडळी, अर्थ या यूट्यूब वाहिनीवर आपलं हार्दिक स्वागत करतो. आजच्या भागात आपण समजून घेणार आहोत रेपो रेट म्हणजे काय. हो, RBIकडून जेव्हा RBI अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, RBIकडून जेव्हा बँकांना किंवा वित्त संस्थांना कर्ज वाटप करण्यासाठी पैसे दिले जातात, त्यावर जो व्याज आकारला जातो त्याला म्हटलं जातं रेपो दर. हा कधी 6% असतो, कधी 5% असतो, कधी 6.5% असतो, कधी 7% असतो. याचं नियंत्रण हे RBIकडे असतं. आता हे प्रत्येक तिमाहीत बदलतं असतं. आता हे बदलतं रेपो रेट का बरं RBIच्या नियंत्रणात असतं, तर या रेपो रेट्सवर आधारित आपल्याला दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या हप्त्यावर व्याज हा आकारला जातो आणि तो ठरत असतो. तो वाढतो, कमी होतो, हा रेपो रेट्सवर आधारित असतो आणि म्हणून रेपो रेट्सनी आपल्या कर्जाच्या हप्त्यावर वेळोवेळी परिणाम पडत असतो. या रेपो रेट्समध्ये बदल का होतात, तर देशांतर्गत होणाऱ्या आर्थिक घडामोडींवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेपो रेट वेळोवेळी बदलले जाते. त्यात जर महागाई जास्त असेल किंवा कर्ज जास्त घेतले जात असेल किंवा पैशांचा प्रवाह जास्त असेल, तर अशात रिझर्व्ह बँक आपला रेपो दर वाढवतो आणि त्याला नियंत्रित करतो. अशा विविध घटकांना नियंत्रित करण्यासाठी रेपो रेट्समध्ये बदल होतात आणि या रेपो रेट्सच्या बदलांमुळे आपल्या कर्जाच्या हप्त्यावरील आकारल्या जाणाऱ्या व्याजावर देखील परिणाम पडत असतो. तर आपल्या कर्जाच्या हप्त्याचे व्याजदर वेळोवेळी तपासत राहा. जर ते वाढले असतील तर त्याला कमी करण्याचा पर्यायसुद्धा बँकांकडे, वित्त संस्थांकडे असतो. तर त्या गोष्टीची माहितीसुद्धा आपण बँकेतून, वित्त संस्थेकडून घेऊ शकता. आशा करतो आजच्या भागात आपल्याला दिलेली ही माहिती नक्कीच आवडली असेल तर आम्हाला आपली आवड नक्की दर्शवा आणि आमच्या वाहिनीचे सदस्य व्हा. अशीच महत्त्वपूर्ण माहिती नियमित मिळवत राहा. इथेच निरोप घेतो. भेटूया पुढील भागात. रामकृष्ण हरी. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय हिंद, जय महाराष्ट्र.